अमरावती शहरात दुचाकी चोरीच्या घटनेत दररोज वाढ होत आहे। अशातच शहर पोलीस आयुक्तालयातील शहर गुन्हे शाखेचे पथक गेल्या अनेक दिवसापासून दुचाकी चोरट्याच्या शोधात असताना अखेर अट्टल दुचाकी चोरटा पोलिसांच्या जाळ्यात अडकला। 15 सप्टेंबर 2025 रोजी नांदुरा बुद्रुक राहणारे फिर्यादी शहजादा खा शब्बीर खा यांची दुचाकी चोरी गेली होती। त्यांनी वलगाव पोलिसात धाव घेऊन तक्रार दाखल केली होती। गुन्हे शाखेचे पथक त्याच गुन्ह्याच्या शोधात असताना गुप्त माहितीवरून 18 सप्टेंबरच्या दिवशी पोलिसांनी कॅम्प परिसरातील 0 डिग्री जवळ उभा असलेल्या एका इसमाला चौकशीकरिता ताब्यात घेतले। वलगाव कसापुरा येथे राहणारा 20 वर्षीय मुद्दसीर अहमद मोहम्मद फिरोज असे अट्टल दुचाकी चोरट्याचे नाव आहे। आरोपीची कसून चौकशी केली असता त्याने अमरावती शहरासह इतर जिल्ह्यातून आणि परराज्यातून एकूण 23 दुचाकी चोरी केल्याचे उघड झाले आहे। या गुन्ह्यात शहर गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी जवळून चोरीच्या एकूण 5 लाख रुपये किमतीच्या 11 दुचाकी जप्त केल्या। त्यातील 4 दुचाकी चोरी ही अमरावती शहर पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रातील केली होती। त्यातील 4 दुचाकी चोरीची तक्रार अमरावती पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील विविध पोलीस स्टेशन येथे दाखल होते। ही कारवाई पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या आदेशाने पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, रमेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल कडू, मनीष वाकोडे, महेश इंगोले, अनिकेत कासार, पोलीस कर्मचारी सुनील लासूरकर, दीपक सुंदरकर, गजानन ढेवले, फिरोज खान, सतीश देशमुख, अतुल संबे, राहुल ढेंगेकर, विशाल वाघपांजर यांच्यासह अनेक कर्मचाऱ्यांनी केली आहेत।